वर्षानुवर्ष ग्रॅटिट्यूड म्हणत आहात किंवा लिहित आहात. सकाळी उठल्या उठल्या 10 गोष्टींसाठी थँक्यू फॉर टुडे, थँक्यू फॉर बेड, थँक्यू युनिवर्स फॉर मनी, थँक्यू युनिवर्स फॉर हजबंड, थँक्यू युनिवर्स फॉर वाईफ, अशा प्रकारे किंवा मराठीमध्ये, हिंदी, इंग्लिश तुम्ही ज्या कुठल्या भाषेत बोलता त्या भाषेमध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड रोज म्हणताय, रोज लिहिताय, पण त्याचा तितकासा फायदा तुम्हाला होतच नाहीये. ते ग्रॅटिट्यूड म्हणजे एक टास्क झालेला आहे, त्याचा खरंच फायदा होत नाही अमृता. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही डायरीमध्ये दररोज 10 गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड लिहिता, पण पैशाची चिंता, नातेसंबंधांमधला ताणतणाव, आरोग्याच्या तक्रारी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बऱ्या होत नाहीयेत किंवा याला काहीही सोल्युशनही मिळत नाहीये. तुम्हालाही हे सांगण्यात आलेलं आहे किंवा तुम्ही हे वाचलंय, बघितलंय की ग्रॅटिट्यूड म्हटलं, ग्रॅटिट्यूड लिहिलं की व्हायब्रेशन्स बदलतात आणि ग्रॅटिट्यूडनी मॅजिक घडतात, चमत्कार होतात. मग लॉ ऑफ अट्रॅक्शनचा किंवा युनिव्हर्सचा कृतज्ञतेचा हा नियम, हा ग्रॅटिट्यूडचा नियम खोटा आहे का? हे खरंच होत नाही का? का तुमच्याच बाबतीत हा खोटा ठरतोय? या सगळ्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. झालं असं की एक लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर आहेत. त्यांनी मला परवाच्या दिवशी एका सेशनच्या दरम्यान विचारलं की अमृता मॅडम, मी दररोज ग्रॅटिट्यूड लिहिते. अगदी ऑफिसच्या बसमध्ये सुद्धा मी डायरी घेऊन जाते. जर का घाई झाली तर मी ऑफिसच्या बसमध्ये बसून सुद्धा ग्रॅटिट्यूडची डायरी लिहिते. दररोज 10-15 गोष्टींसाठी ग्रेटफुल फील करते. पण तरीही माझ्या जॉबमधल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत, ज्या तक्रारी आहेत, त्या माझ्या बऱ्या झाल्या नाहीयेत. त्याच्यावर काहीही परिणाम झाले नाहीये. बरं, मी हे आज करत नाहीये. त्यांनी मला असं सांगितलं की मी हे 6 महिने झाले ग्रॅटिट्यूडची डायरी मेंटेन करत आहे, लिहित आहे. पण तरीही मला सोल्युशन काही मिळालं नाही. या सेशनच्या दरम्यान मी त्यांना फक्त एक प्रश्न विचारला आणि त्या एका प्रश्नाने सगळ्या फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशनच बदलल्या. तो सेम प्रश्न मी तुम्हालाही विचारते. तो म्हणजे, तुम्ही फक्त लिहायचं म्हणून ग्रॅटिट्यूड लिहिता का फील करता? 2 गोष्टींमध्ये फरक आहे. त्या दोन्ही गोष्टींमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. मी हाच प्रश्न तुम्हालाही विचारते. कारण की तुम्ही जे ग्रॅटिट्यूडच्या वह्या, डायरी जे काही लिहित आहात, ते चेक करण्यासाठी आणि त्याला मार्क देण्यासाठी युनिव्हर्स खाली येत नाही. युनिव्हर्सचा हा नियम जो आहे कृतज्ञतेचा, हा तुमच्या फीलिंग्स, इमोशन्स, विचार या फ्रिक्वेन्सीवर चालतो. आणि जर का त्या लिहिण्यामागे, त्या म्हणण्यामागे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू गॉड हे लिहिण्यामागे आणि म्हणण्यामागे जर का त्या इमोशन्स, विचार आणि फीलिंग्स मिसिंग असतील, तर ही फ्रिक्वेन्सी मॅचच करणार नाही. तुम्ही कितीही वेळा ग्रेटफुल फील केलं तरीही. त्यांनाही, माझ्या स्टुडंटलाही मी हेच सांगितलं, प्रॉब्लेम तुमच्या जॉबमध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या सेल्फ वर्थमध्ये आहे. जर का तुम्ही नुसतंच ग्रॅटिट्यूड लिहिताय, म्हणताय आणि सेल्फ वर्थ लो आहे, स्वतःला सतत क्रिटिसाइज करताय मनातल्या मनात, स्वतःला कमी समजताय, तर तुमच्यापर्यंत ते प्रमोशन जॉबमधलं येणारच नाही. सॅलरी हाईक मिळणारच नाही. हा नियम आहे, कारण की तुम्ही लिहायचं म्हणून लिहित आहात. सायन्सचा एक साधा नियम आहे, युअर ब्रेन रिस्पॉन्ड्स युअर फिलिंग्स, नॉट युअर वर्ड्स. आणि इथे काय होतं माहिती का, करणी आणि कथनीमध्ये डिफरन्स आहे ना. म्हणजे तुम्ही लिहिताय ग्रॅटिट्यूड, थँक युनिव्हर्स फॉर मनी, आणि विचार पैसे किती कमी आहेत, कसे कमी आहेत हा करताय. बरं, आचार तिसराच आहे, पैसे खर्च करतानाही डोक्याला टेन्शन येतंय, करू नये असं वाटतंय. तर हे तीनही मॅच होत नाही. त्यामुळे होतं असं की ग्रॅटिट्यूड लिहिणं किंवा म्हणणं हे व्हायब्रेशनली अलाइन होत नाही. आणि त्यांच्याबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण जे मला जाणवलं तेच मी तुम्हालाही सांगते. म्हणूनच हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की जर का असं कोणी करत असेल तर त्यांनाही मदत व्हावी म्हणून हा व्हिडिओ तयार करत आहे. तर त्यांच्याही बाबतीत मला हे जाणवलं. तुमच्यापैकी किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे तो मला सांगा. ते म्हणजे की इथे ग्रॅटिट्यूड लिहितायत, इथे दररोज सकाळी न चुकता तो नियम पाळतायत आणि दिवसभर मात्र पैशाची काळजी, जॉबची चिंता, तो जॉबमध्ये कसा स्ट्रेस आहे, कसं ऑफिस पॉलिटिक्स आहे, किती त्रास आहे, कसं मला लोकं पुढे जाण्यापासून मागे खेचत आहेत, त्यानंतर माझं नातेसंबंध कसे वाईट आहेत, ऑफिसमध्ये कसं वाईट आहे, घरी कसं वाईट आहे, याच विषयावर चर्चा, याच विषयाचे विचार आणि तशाच फीलिंग्स. हे जे नकारात्मक विचार आहे, माणूस आहे, येणार आहेत. पण हे विचार किंवा या फीलिंग्स, या व्हायब्रेशन्स रिलीज केल्या नाहीत, हील केल्या नाही, क्लेन्स केल्या नाही आणि ग्रॅटिट्यूड नुसतं म्हटलं आणि लिहिलं तर त्याचा असर नाही होणार.
बघा, एका भरलेल्या कपामध्ये तुम्ही कितीही पाणी ओतायचा प्रयत्न केला, तरी ते पाणी सांडणारच आहे, ओसंडून वाहणार आहे. त्यामुळे आधी तो कप रिकामा करावा लागेल. ते सगळं नकारात्मकता आहे ती रिलीज करावी लागेल आणि मग तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहिलं नाही, नुसतं फील जरी केलं, तरी ते तुमच्यासाठी अशा प्रसंगांची लाईन लावेल, जिथे तुम्हाला थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू म्हणून, म्हणून, म्हणून कंटाळाल. इतके प्रसंग, इतके मॅजिक, इतके चमत्कार तुमच्या आयुष्यात घडतील. तर मग माझं ग्रॅटिट्यूड माझ्या अलाइनमेंटमध्ये यावं, त्या व्हायब्रेशन्स माझ्या अलाइनमेंटमध्ये यावेत, यासाठी उपाय काय आहे? सोल्युशन नंबर 1 इज फील इट. फक्त लिहू नका. उगाचच वह्या, डायऱ्या भरू नका. फील करा, की येस, खरंच मला थँक यू वाटतंय. खरंच मला ग्रेटफुल वाटतंय या ज्या काही गोष्टी, ज्या काही आजूबाजूला मला युनिव्हर्सने दिलेलं आहे त्याच्यासाठी. हां? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्शनही घेतली पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड म्हणत आहात, लिहित आहात, त्या गोष्टींवरती काय कृती करताय हेही महत्वाचं आहे. कारण की तुमचं सबकॉन्शियस त्या कृतीवर, त्या तुम्ही घेतलेल्या ॲक्शनला प्रूफ मानतं आणि मग ते ग्रॅटिट्यूड तुमचं सुफळ संपूर्ण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करण्याआधी होपोनोपोनो, EFT टॅपिंग या सगळ्याचा वापर करून ती नकारात्मकता रिलीज करायला पाहिजे, क्लेन्स करायला पाहिजे, जे मनामध्ये आहे, बुद्धीमध्ये आहे, चित्तामध्ये आहे, ऑरा फील्डमध्ये आहे आणि शरीरातही आहे. जी कुठली नकारात्मकता तुमच्या आयुष्यात तयार केलेली आहे ती रिलीज केल्यावर तुम्ही नुसतं फील करून ग्रॅटिट्यूड म्हटलं, तरी ते तुमच्या अलाइनमेंटमध्ये येईल. तर आत्ता इथे आपण त्या फीलिंग्स जनरेट करणार आहे. बघा, मेक शुअर करा की तुम्ही कुठे बेड आणि सोफ्यावर नाही आहात ना. खुर्ची किंवा खाली बसता येत असेल तर खाली बसून आत्ता आपण हे क्विक ग्रॅटिट्यूड करणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर. तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. हृदयावर हात ठेवायचा आहे. आणि आत्ता तुमच्या आयुष्यात जो आजचा दिवस आहे, जो हा व्हिडिओ तुम्ही ज्या दिवशी पाहताय त्या दिवसाविषयी आपण ग्रॅटिट्यूड फील करणार आहोत. सो क्लोज युअर आईज, डोळे बंद करायचे आहेत. कॅलेंडरमध्ये आजची तारीख, वार बघायचा आहे. युनिव्हर्स, गॉड, तुम्ही ज्या कुठल्या देवाधर्माला, आराध्याला मानता, त्यांचं नाव घ्यायचं आहे. डिअर युनिव्हर्स, थँक यू सो मच. आजचा दिवस पूर्णतः तू माझ्या आयुष्यात आणलास त्यासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजचा दिवस फक्त कॅलेंडरमध्ये नाही, माझ्या आयुष्यातही मला जगता आला, अनुभवता आला यासाठी. थँक्यू युनिव्हर्स. आजच्या दिवसभरात मी ज्या कुठल्या लोकांना भेटणार आहे, मीटिंग्स करणार आहे, जी कुठली लोकं मला भेटायला येणार आहे, त्या सगळ्या सोल एनर्जी माझ्या अलाइनमेंटमध्ये आहेत यासाठी. थँक्यू सो मच युनिव्हर्स. तू माझ्या आयुष्यात फक्त कॅलेंडर नाही बदलतेस, या ग्रॅटिट्यूडमुळे, या कृतज्ञतेमुळे व्हायब्रेशन्सही बदलतोय आणि समृद्धीची ऊर्जाही तयार करत आहेस. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू. आजच्या दिवसासाठी, या आठवड्यासाठी, या महिन्यासाठी मी अतिशय ग्रेटफुल आहे. डिअर युनिव्हर्स, थँक्यू सो मच प्रत्येक क्षणासाठी आणि त्या क्षणातल्या आनंदासाठी. 2 मिनिटं डोळे बंद ठेवायचे, फील करायचंय, पूर्ण दिवस आठवायचा आजचा. कसा जाणार आहे, काय जाणार आहे, आणि समजा तुम्ही दिवसाच्या शेवटी पाहताय तर आजचा दिवस किती छान गेला हे अनुभवायचंय. त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा आहे. दिवसभरात तुम्ही ज्यांना ज्यांना भेटलात त्या व्यक्तीचा. अँड फील इट अँड से इट आउट लाउडली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे. मस्त. तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय की हे ग्रॅटिट्यूड खरंच पॉवरफुल होतं? लिहिण्यापेक्षा मी अनुभवलं. मला कमेंटमध्ये ग्रीन हार्ट द्यायला विसरू नका. ग्रीन कलरचा हार्ट असतो ना, तो दाखवा, म्हणजे मला कळेल की या ग्रॅटिट्यूडची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. बट येस, डोंट वरी. तुम्हालाही हे ग्रॅटिट्यूड असंच फील करायचं आहे का रोज उठून? फील करून त्या व्हायब्रेशन्स तयार करायच्या आहेत का? इमोशन्स, फीलिंग्स आणि विचार एकरूप करायचे आहेत का? तर येस, मी इन्व्हाइट करते डेली हिलिंग चॅलेंजमध्ये. आपलं जे डेली हिलिंग चॅलेंज आहे ते आता 3-3.5 वर्ष झाले कन्सिस्टंटली चालू आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता असतं बरं का. तर तिथे काय होतं ना,
त्या गोष्टीतली नकारात्मकता आधी रिलीज होते. होपनोपनो, टॅपिंग, चॅन्टिंग या सगळ्या गोष्टींनी. आणि नंतर ग्रॅटिट्यूड होतं. एक क्विक ग्रॅटिट्यूड मेडिटेशन 5 मिनिटाचं, 3 मिनिटाचं होतं, जेणेकरून तुम्ही त्या व्हायब्रेशनमध्ये जाता. तर तिथे ती आपोआप प्रॅक्टिस होते. आणि ग्रुप एनर्जी असते की नाही, लाईव्ह असतं, त्यामुळे ते आपोआप आपसूक घडतं, अगदी सहज. तर तुम्हालाही या सहज होणाऱ्या ऊर्जेबरोबर अलाईन व्हायचंय, सोपं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हिलिंग चॅलेंजच्या ॲडमिशनची लिंक आहे. अतिशय स्वस्त आणि माफक क्लासची फी असते आपल्या. त्यामुळे तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधनं आजच ॲडमिशन घेऊ शकता आणि हे ग्रॅटिट्यूड एकटं बसून कुठल्यातरी डायरीमध्ये रटाळवाणं तेच लिहिण्यापेक्षा फील करू शकता. कारण की ग्रॅटिट्यूड ही फील करण्याची ऊर्जा आहे. ते तुमच्यासाठी खरंच वर्क करतं. अगदी तुमच्या अलाइनमेंटमध्ये त्याच दिवशी सुद्धा एनर्जी आणू शकतं. थँक यू सो मच. थँक्स टू माझ्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबरला. त्यांनी मला हा प्रश्न विचारला नसता, तर कदाचित मी आज हा व्हिडिओ घेऊन आले नसते. त्यामुळे थँक्स माझ्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम फॅमिली मेंबर्स. हा व्हिडिओ अशा कोणाला तरी पाठवा, जे फक्त थँक यू म्हणतात, पण फील करत नाहीत. नुसतं थँक यू हा शब्द आहे त्यांच्यासाठी, ऊर्जा बनत नाहीये, त्या ब्रह्म होत नाही या शब्दाचा. अशा कुठल्याही तुमच्या 3 मित्र-मैत्रिणींना फील करा, शेअर करा. ज्यांना तुम्हाला थँक यू म्हणावंसं वाटतंय त्यांनाही शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया डेली हिलिंग चॅलेंजमध्ये लाईव्ह. आणि अशाच YouTubeवरच्या होपनोपनो, टॅपिंग, ग्रॅटिट्यूड, मेडिटेशन, माइंड प्रोग्रामिंग या सगळ्या विषयांवर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक यू सो मच.